तर मित्रांनो, आपण जो टेंट बनवणार होतो गाडी त्यासाठी टेंट बघतोय आपण. हा डिकॅथलॉन मध्ये आहे. आतमध्ये 4 पर्सन राहू शकतात आरामशीर. हा इथं त्याचा दरवाजा आहे. ही एक खिडकी आहे. मित्रांनो, हा मेन डोर आहे. हा अशा प्रकारे टेंट आहे. आता काय करावं मला कळना, घेऊ का नको ते सांगा फक्त. मस्त वाटलं, पण सगळी सोयच आतमध्ये इथं. आलो तुमच्या लक्षात ना. हा किती बाय कितीचा होता असा? थांब लावू नको इकडे पास आहे. अच्छा, ह्याच्या आतमधून होऊन घ्यायचे का ते? ना प्रत्येकाला एक बार आहे. इथून पास ऑन करायचा आणि की तो अख्खा जातो आणि मग ती कॅनोपी उचलली जाते. ओके ओके, ठीक आहे. घे. आणि आता हे जे ना, हे हुक त्याच्यामध्ये जातं. लाव बरं तुझ्या इकडे. आत्ता परफेक्ट झाला. त्याला अजून एक पास आहे. तो त्या साईडने असणार ना. हे धरा बरं एक मिनिट सर. हा, क्लिप ओढा वरती उभी करा ती. हे त्याच्यात टाकायचं ना. हा, ती फ्लाईट ठेवा खाली टेकवा. भोकट टाका इकडचे. होल मध्ये टाका म्हणा. होलच आहे तिथं. एवढं तू मराठी आहे का? हो, मग बरोबर आहे. आपल्याला तेच बरोबर म्हणून म्हणलं मग बरोबर आहे. अच्छा, ह्याला 2 जण लागतील. ते असं आहे. पाहिलं 2 नाही 4 जण लागतील. हो, असा उभा झाला. सारा पकडा ना तुझे बापरे. हा नाही, इथं जरा भरपूर मोठं होत आहे. उनका अभी हुआ है ना उनका नहीं. कौन बोला? बट व्हाट अबाउट द रेलवे ब्रो? रेलवे थोड़ी होता है इसका. तो हो गया भाई, 2 दिन हो गए उसकी शादी से पहले आया ना. हां, खबर करा था. नहीं, जस्ट फॉर फन के लिए मैं इतना क्यों करूँगा. घे बरं. थांब जरा, इथून बाहेरच निघालंय. What about us? हाँ, वही ना. अरे that's what this is. It's a proper portable house. तो कैनोपी नहीं है ना. थांब जरा. घे. सोडतोय रे. आला तुझ्याकडे नाही का माझ्याकडे. हा ठीक आहे. इधर सामने दे दे सारा. सो तुमचा हा असा हा ते करायचं, दोन्ही करू शकतो बरोबर. आणि इथे गेट आहे, त्याला रोल करायचं.
ओके, समोर पण खिडकी आहे आणि तिथं पण खिडकी आहे ना. थोडं ओपन होतं, व्हेंटिलेशन खूप आहे. खूप म्हणजे काय विषयच नाही ते व्हेंटिलेशनचा. हा इथं बॅटरीला आहे नाही का. आता हे जे झाली तुम्ही बंद करू शकता. तुम्ही एवढं बंद करू शकता. हा हे पण ते पण बंद होतं. ओके. इथं पण दिलेलं आहे. स्टिक दिलेलं आहे की ज्याने हवा आतमध्ये येऊ. ओके ओके. ते स्टिक राहता. तर असं काढू शकतो. ठीक आहे ना, आपल्या मनावर होते आता. त्याला भारी आहे. ह्याला फक्त लावायला आणि काढायलाच टाइम नाही थोडा. नाही लावायला बघा एकदा स्टार्टिंग. आता तुम्हाला 2 जण लागला, 3 जण लागले. असं काही नाहीये. सवय झाली ना आणि त्याचं कापड स्ट्रेच झालं ना पूर्णपैकी की एकट्याला लावता येत. हा का, 2 जण तरी लागतात. 2 जण पाहिजेलच कंपल्सरी. 2 जण तरी. कंपार्टमेंट इथून तुम्ही चार्जर वर काय असेल तिथून काय वायर. अच्छा, गाडीचे कनेक्शन घेऊ शकतो आतमध्ये. ओके ना ना, आतमध्ये या ना. दुकान बाहेर निघा. हा इथं त्याचा दरवाजा आहे. ही एक खिडकी आहे. या साईडने एक विंडोज आहे. इथं हे बंद पण होते दोन्ही. त्याच्यानंतर एक मिनिट, ही पण इथं अख्खा ओपनिंग होतो. हा इथनं. त्याच्यानंतर हा इकडनं पण, ह्याची हाईट पण आतमध्ये जवळजवळ 7 फुटाच्या जवळपास आहे. कारण की माझी 5 फूट 6 इंच आहे. हा मेन डोर आहे. हा एवढ्या वरती हाईटला जाऊ शकतो. म्हणजे माझ्या हाईटच्या पेक्षा पण वरती. माझ्या हाईटला हात लागत नाही इथं. साधारणतः भरपूर वरती होईल. या प्रकारे आहे सगळं. तर अशा प्रकारे आहे. आणि इथं समजा आपण गादी बिदी काही टाकू शकतो खाली. पूर्ण हे आहे. ह्याच्यात गादी टाकून मस्तपैकी 4 जण आरामशीर कुठं पण राहू शकतो. आता गाडीत टेंट घ्यायचा का हाच घ्यायचा ह्याचाच फायनल करायचं फक्त, बाकी काही नाही. हे जरा तर मित्रांनो, हा एक दरवाजा आहे. हा डबल उघडतो आणि इकडून एक उघडतो आणि पूर्ण उघडायचा असा उघडला जातो डायरेक्ट. त्याच्यानंतर इथे विंडो बनवलेली आहे. मॉस्किटो मॅट पण लावलेली आहे. आणि हा पूर्ण बंद होतो. म्हणजे दोन्ही साईडनी ओपन होतो, दोन्ही साईडनी बंद होतो. हे पण सेम होतं. या साईडनी ओपन होतं, हे या साईडनी ओपन होतं. या प्रकारे होतं. हा असा आहे. एक वेलक्रो आहे. वेलक्रोला चिटकवलं जातं. त्याच्यानंतर या साईडला पण एक दरवाजा दिला. म्हणजे हा फक्त हा डायरेक्ट दरवाजा होतो आणि त्याला बाहेरच्या साईडनी ओपनिंग पण दिलेलं आहे. फुल तुम्ही डायरेक्ट त्या साईडला गाडी लावली पलीकडे घेतला तर तो दोन्ही साईडला हँग होऊ शकतो. म्हणजे अशा प्रकारे आहे. आणि पूर्ण वॉटरप्रूफ टेंट आहे. तर बघूया आता आपण टेंट. मला वाटतं की घेण्याऐवजी हात जर बनवला तर एकदम मस्त हो. बघूया आपण गाडीत काय करायचं ते. चालतंय. ओके. गोष्टी ठेवायला नाही रे. हे इथं ह्याच्यासाठी आहे ना, वायर घेण्यासाठी खाल्लं. म्हणजे गाडीची जी वायर आहे ती हा हा हे इथनं ही वायर घेण्यासाठी जागा इथं. हो हो. शटरचा पॉकेट असतं, तुमचं सामान ठेवू शकतो. कुठं बाजूला असतात पण ह्याला नाहीये. ठीक आहे. काय ती जाळी बघा. हा ही जाळी, ही पॉकेट. हा आहे इथं एक पॉकेट आहे. आणि या साईडला नाही, तिथं एक आहे. हो हो हो. मित्रांनो कसा वाटला सांगा. भावीनं एकदा दाखवतो कसं वाटतंय ना. घरी गरज वाटते ना एक छोटंसं. हा ह्याच्यात काय पाहिजे तेवढं. आणि ना ह्याच्यात एक फायदा काय माहिती आहे, आपल्या गाडीत लई जागा राहील. हे ओपनिंगसाठी, हे लावण्यासाठी मस्त.
मित्रांनो हा मेन डोर आहे. हा अशा प्रकारे टेंट आहे. आता काय करावं मला कळना, घेऊ का नको ते सांगा फक्त. मस्त वाटलं पण सगळी सोयच आतमध्ये इथं. तर मित्रांनो असा 6.5 आहे. ही लांबी 6.5 आहे. परत ही लांबी पण 6.5 आहे. एकदम म्हणजे दिलखुशमध्ये एकदम मोठाच्या मोठा आहे. बघूया मी बघतो आता हे काय करायचं ते ठरवून फायनल करतो. मस्त वाटलं.